नमस्कार मंडळी, तुमचं गिन्नी रेसिपीजमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत काहीतरी वेगळं, इटालियन पास्त्याला महाराष्ट्रीयन तडका। तर त्यासाठी लागणारे साहित्य पहा काय काय घेतलं आहे मी। पास्ता घेतला आहे 1 वाटी, बनवण्यासाठी तेल घेतलं आहे 2 पळ्या, कढीपत्ता घेतला आहे 4-5 पानं, थोडीशी मोहरी, चवीपुरतं मीठ आणि इथे मसाल्यांमध्ये तुम्ही पाहू शकता थोडासा आपला गोडा मसाला घेतला आहे अर्धा चमचा, धने पावडर घेतला आहे 1 चमचा, हळद घेतली आहे पाव चमचा, लाल मिरची पावडर घेतला आहे अर्धा चमचा आणि आपला कांदा लसूण मसाला घेतला आहे 1 चमचा। आणि इथे मी काही भाज्या कट करून घेतल्या आहेत। त्यामध्ये कांदा आहे 1 बारीक कट करून घेतलाय, टोमॅटो आहेत 2 तेही बारीक कट करून घेतले आहेत, थोडंसं गाजर आहे ते बारीक कट केले, शिमला मिर्च आणि पत्ताकोबी। आणि इकडे मी कुकर ठेवलेला आहे पास्ता आपल्याला शिजवायला। तर पास्त्याला फक्त एकच शिट्टी द्यायची आहे, ती पण स्लोवर। तर आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे। चला तर मग यात पास्ता टाकून घेऊया आणि त्यासोबत थोडंसं तेलही टाकायचं आहे आपल्याला, कारण पास्ता एकमेकांना चिटकला जाऊ नये। तर मी असं तेल टाकत आहे यामध्ये। तर याला एक शिट्टी होऊ द्यायची आहे स्लोवर। पहा इथे मी कढई ठेवली आहे, तर यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत। तेल गरम झालं की आपल्याला मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा आहे। तेल गरम झालेलं आहे, आपण मोहरी टाकून घेणार आहोत। मोहरी तडतडली की कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। कांदा टाकून घ्यायचा आहे। पहा इथे आपला कांदा लाल झालेला आहे। अद्रक लसूण दाखवायचं तुम्हाला राहून गेलं, थोडंसं अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे, मी टाकले आहे अद्रक लसूण पेस्ट। यामध्ये थोडंसं झालं की मग यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचे आहे। टोमॅटो टाकले आहे, टोमॅटो थोडेसे परतले की आपण एक भाज्या टाकून घेणार आहोत। भाज्या टाकून घेते, याला थोडं स्लोवर 2-3 मिनिटं व्हायचं आहे। पहा आपल्या भाज्या शिजून झालेल्या आहेत, यात आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत। सुखे मसाले टाकून घेणार आहोत, गोडा मसाला, धने पावडर, कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर हे सगळं टाकून याला परतायचं आहे। तुम्ही पाहू शकता एका शिट्टीमध्ये कसा आपला पास्ता शिजून झाला आहे। तर याला आपण टाकून घेऊया कढईमध्ये। याला परतून थोडं 2 ते 4 मिनिटं ठेवायचं आहे गॅसवर। पहा कसं झाला आहे आपला महाराष्ट्रीयन पास्ता। यात आपण ऑरिगॅनो म्हणजेच आपला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, जे आपलं ऑरिगॅनोचं काम करणार आहे, चिली फ्लेक्सचं काम करणार आहे। तर मी याला मिक्स करून घेते। पहा कसा झाला आहे आपला महाराष्ट्रीयन पास्ता। तुम्ही मुलांना असा बनवून खाऊ घालू शकता। यामध्ये ना विनेगर आहे, ना सोया सॉस, ना चिली सॉस, ना टोमॅटो केचप, आणि खायला पण हा एकदम उत्तम आहे, हेल्दी आहे। तर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। इटालियन पास्त्याला महाराष्ट्रीयन तडका तुमची गिन्नी रेसिपी। धन्यवाद।